कुठल्या सागरवरती हवी होणार. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात आहे. द्वितीय फेरीतील पहिला सामना पहिल्या बॉल वरती इथे बॉलला पाठवलंय डीप लॉंग ऑफला. दुसरीचा प्रयत्न क्लोज एन्काउंटर होता परंतु 2 धावा पूर्ण आहेत या बॉल वरती. करंजाडे टीम पहिला सामना जेव्हा खेळले तिथेही बॅटिंग केली. पहिल्या सत्रामध्ये सामना जिंकलाय. किरवली टीमनंही पहिल्या डावात बॅटिंग केलं आणि तो सामना जिंकलाय. परंतु इथे आता करंजाडे टीम बॅटिंग करते पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकून. मागचा सामना नेवाली टीमनं सेकंड सत्रामध्ये धावा चेस केल्यात. अगदी 3 षटकामध्ये सामना संपवला. इथे समोरच्या दिशेला खेळाडू आहे, त्याच्या मस्तकावरती देणारा हा दस्तक. बॉल सीमा पलीकडे षटकार. फलंदाज अगदी पाहिलं गेलं तर सागरनं मात्र 8 धावा बनवल्या गेल्यात. हा करंजाडे टीमचा सागर आता किरवली संघाच्या सागरवरती हवी होताना पाहायला मिळतोय. कोला टाकल्या बॉल वरती षटकार टाकवलाय. पुढचा बॉल युमेस आय विल डेफिनेटली इट. दांडी गुल आहे. डावी अष्टी वाकवली गेली आहे. ईट का जवाब पत्थर से इथे मात्र दिला गेलाय. बारी बारी सबकी बारी होती है, पहिले तुम्हारी फिर हमारी, हे सागरने इथे सांगितले गेले. करंजाडे टीमचा सागर हा बाद झालाय. धावा धावपलकावरती लागल्यात 8 धावा. 3 बॉल 8 धावा धावपलकावरती. 1 गडी बाद आहे. आणि नवीन फलंदाज पहिल्या मॅच मध्ये ज्यानं बॅटिंग चांगली साकारली होती करंजाडे टीम साठी जय भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सागर पाटील किरवली टीम कडनं पहिले षटक हाताळतोय. जरूर पहिल्या 2 बॉल मध्ये धावा दिल्या होत्या सागरला. सागर मात्रे होते स्ट्रायकर एंडला. सागर मात्रे षटकार ठोकल्यानंतर पुढच्या बॉलला वरती त्रिपलाचीत झालाय, तो बाद झालाय. आणि जय भोईर आलाय नवीन फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये सागर त्रिपलाचीत झाले होते पहिल्या बॉल वरती आणि इथेही त्रिपलाचीत झाले परंतु 8 धावांचं योगदान दिल्यानंतर. आता जय आलाय समोर. 1 डाऊनचा हा फलंदाज. आणि सागर पाटील. पहिला बॉल इथे जय साठी सागरचा हा डॉट बॉल येतोय. नॅचरल अँगल आहे सागर पाटील कडे. डाव्या हाताचा मीडियम फास्ट गोलंदाज. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉलला टर्न करतोय, त्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडासा त्रास आहे. पुढचा बॉल सागरचा. यावेळेस स्टेप आउट केलाय, जागा बनवून केलाय लॉंग ऑफला. एका टप्प्याने बॉल सीमा पलीकडे चौकार. शॉटला बनवलं गेलं. हा स्ट्रोक तुम्हाला सहजासहज पाहायला मिळत नाहीये, त्यासाठी मेहनत केली सागर फलंदाज जय भोईरनं. अगदी शफल झाले ऑफस्टिकच्या बाहेर, त्याच्यानंतर एक्झिक्यूट केलंय या स्ट्रोकला अगदी सरळ व्ही शेप मध्ये. अगदी वाईडिश तुम्ही लॉंग ऑफ पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते परंतु सरळ व्ही शेप सेफ होते, सेफ जागा होती, त्या सेफ जागेमध्ये बॉलला लँड केलंय आणि चौकार दाखवलाय. टोटल धावा आता धावपलकावरती 12 लागतात. 1 गडी बाद. हा शेवटचा बॉल होता. इनसाइड आउट डीप पेक्षा खवरला. वन्स अगेन बॅक टू बॅक 2 बॉल 2 चौकार. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त होते. धावा धावपलकावरती 1 गडी बाद 16 धावा. त्याच्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार जरूर पाहायला मिळाले. ज्या हनुमान क्रिकेट संघ करंजाडी टीम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करते आणि सागर सुरुवात केली डावाची. 1 षटकार दाखवल्यानंतर त्याला सागर पाटीलनं परतवलं गेलं. सागर मात्र बाद झाला. त्याच्यानंतर जय भोईरनं 2 चौकार दाखवले गेले. टोटल 16 धावा आल्यात धावपलकावरती. 1 फलंदाज बाद आहे. नवीन गोलंदाज ओम नर्मदेश्वर किरोली टीम कडनं वेदांत.
वेदांत तरे आलाय. सामना 4 षटकांचा आहे, त्याच्यामुळे 4 गोलंदाजांना वापरावं लागेल. पहिलं फेरी आपण पाहिली तर 5 षटक 5 गोलंदाज. इथे सेकंड फेरी 4 षटक 4 गोलंदाज. वेदांत तरे आलाय आणि स्ट्रायकर एंडला आता तुम्हाला दिनेश पाहायला मिळेल. दिनेश पण पहिल्या मॅच मध्ये खातं खोलता आलं नव्हतं दिनेशला. इथे सर्वांच्या नजरा आहेत करंजाडे टीमच्या. फुलटॉस बॉल हवे तिकडे मारू शकत होते, परंतु इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झाला. अगदी गलीमध्ये बॉलला अडवलं. त्याच्यानंतर भागम भाग आहे. भागम भाग इथे नाहीये. हा ना शेवटी ना आलाय आणि 2 धावा या बॉलवरती. खातं उघडलं जाईल. फलंदाज दिनेश शेलार आहेत. दिनेश शेलार. खरं तर हा बॉल चांगला होता. फुलटॉस बॉल पाहिजे तिकडे टोलू शकत होते, परंतु निश्चय होता. निश्चयाचा महामेरू. अगदी निश्चय इथे मनामध्ये केला की आम्ही रिव्हर्स खेळूया. 2 धावा मिळाल्या त्या बॉलवरती. परत एकदा तोच प्रयत्न आहे. सततचा हा प्रयत्न. इथे मात्र लेग बायचा सिग्नल आलाय पंचांचा. एक्स्ट्राच रन असेल. 19 धावा धावपटलावरती. निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू. खरं तर 19 धावा धावपटलावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस 19 फेब्रुवारी 1630. अगदी तो दिवस, सोड्याचा दिवस जवळ येतोय. इथे हा फटका अगदी कडक फटका आहे. बॉल अगदी बॅटच्या मिडल मध्ये आलाय आणि स्वीट साऊंड ऑफ द बॅट इथे पाहायला मिळाला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं हा उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीनं धावपालिकावरती लागतात 25 धावा. 25 ऑन बोर्ड. 25 धावा लागतात धावपालिकावरती. जय भोईर, त्याच्या नावातच जय आहे, त्यामुळे पराजय होईल का हे सांगू शकत नाही आपण. कारण का जयनं पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग साकारली होती. 3ऱ्या क्रमांकावरती येऊन डावाला सावरलं होतं त्याने आणि इथेही या मॅच मध्ये तोच प्रयत्न चालू आहे. आतापर्यंत 4 बॉल खेळलाय, 2 चौकार आणि 1 षटकार. त्याच्या बॅट मध्ये धावा बरसतात. अजून एक फटका चांगला आहे. डीप पॉइंटला खेळाडू आहे. फिल्डिंग चांगली आहे. तिकडे पलीकडच्या दिशेला अगदी त्याच दिशेने तिथे क्षेत्ररक्षण रचलेलं आहे. ज्या रीतीने गोलंदाज वेदांत तरे बॉल डिलिव्हर करतोय त्याच दिशेने क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन साठी, परंतु गॅप भरपूर होता इथे. अगदी वाईडिश कव्हरला खेळाडू डीप मध्ये होता आणि पॉइंट कडे धावत आलाय. 2 धावा सुरक्षित केल्या या बॉलवरती. सरळ बॅटनं बॉलला उडवलं व्ही शेपला. लॉंग ऑनला आहे खेळाडू. 1 धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. 1च धाव मिळते या बॉलवरती. स्ट्रोक अगदी चांगलाच होता, परंतु डाऊन द ग्राउंड राहिलाय. 1 धाव आली. टोटल धावपालिकावरती 28 आल्या. 28 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 28 धावा. जवळजवळ 14च्या सरासरीने आता धावा बनतायत. शेवटचा बॉल आहे. दिनेश फुलटॉस बॉल मिस करतोय. अगदी लॉलीपॉप बॉल. दिनेश डोक्यावरती हात मारतोय, सांगतोय की हा बॉल खरंच चांगला होता, परंतु मी मिस केलाय कसा. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 2 समाप्त. धावपालिकावरती 28 धावा, 1 गडी बाद. यस, पाणी घेऊन जायचंय. 12th मॅन आपण पाणी घेऊन जा. पाणी तिकडे बा. हॅलो, चला यानंतरची लढत असेल गौरी स्पोर्ट नेवाली विपक्ष आलिमघर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. नेवाली विपक्ष आलिमघर. हॅलो पहा, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 14च्या सरासरी. सन्माननीय पेंदर गावातील क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आदरणीय प्रकाश शेठ भोईर साहेब पेंदर यांच्या वतीने VRCC
चषक क्रिकेट स्पर्धेला ऑर्गनायझर कमिटीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रकाश शेठ भोईर साहेब मनपूर्वक आपलं आम्ही इथे स्वागत करत आहोत. 28 धावा धावपलकावरती संकेत गायकर आलाय. हा बॉल परफ्यूम डिलिव्हरी आहे. शरीराला सुगंध देणारा हा बॉल इथे डिलिव्हर केला गेला. हाफ ट्रॅकर जरूर दिसत होता परंतु त्याला शॉट अँड पुल करता आलं नाहीये. थोडंसं कमरेमध्ये वाकल्यानंतर या बॉलला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल बॅटच्या रडारमध्ये आला नाही. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं सुरुवात झाली. 28 धावा धावपटलावरती एक गडी बाद आहे. इथे बॉलला पाठवलं गेलंय अगदी डीप पॉइंट कडे एक धाव मिळेल. अजून करंजडे टीम चा एक खेळाडू अजून डगआउट मध्ये लोकेश, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये दमदार खिली साकारली होती. लोकेश भगत अजून बॅलन्स आहे. म्हणजे बॅलन्स वरती पण लक्ष असेल करंजडे टीमचे की इथे तुम्ही आक्रमण खेळू शकता. मिस्ट्रोक लागला तरी लोकेश भगत आहे अजून आपल्याकडे बॅलन्स. त्यामुळे इथे रिक्स घ्यायला काही हरकत नाहीये या दोन्ही फलंदाजांना. परंतु दिनेश आय थिंक आता इथं रिक्स घेईल यात शंका नाहीये. कारण मागचा बॉल ज्या पद्धतीचा होता फुलटॉस बॉल मिस केलाय. त्यामुळे थोडासा स्वतःलाच त्याने प्रश्न निर्माण केला, क्रिएट केला की येणाऱ्या बॉलवरती काय करायचंय. त्यामुळे इथे संघर्ष करावा लागेल, ट्राय करावा लागेल. एकाच चांगला फटका दिनेशच्या बॅटनं. रिव्हर्स नाहीये इथे. आम्ही रिव्हर्सच खेळणार. तुम्ही काही म्हणा परंतु आमचा निश्चय आहे की आम्ही रिव्हर्स खेळणार आहे. एकदा या बॉलवरती जरूर पाहायला मिळते. सिंगल डबल पेक्षा आय थिंक मला तरी वाटते की इथे एकाच चांगला फटका खेळायला पाहिजे. भले विकेट तर विकेट, कारण का लोकेश भगत अजून बॅलन्स आहे. असं नाही दिनेश मध्ये क्षमता नाहीये, क्षमता आहे परंतु सध्याच्या घडीला सिच्युएशन वेगळी आहे. इथे धावा हव्यात. प्रयत्न करावा लागेल इथे सरळ बॅटनं. डीप लॉंग ऑन कडे रिक्स आहे आणि इथे रिक्स आहे तो ईस्ट आहे. 2 धावा. क्या बात आहे. अगदी सोपं गणित होतं मी तर म्हणे किरोली टीम साठी रनआउटचं, परंतु त्यांनी एक कोडच सुटलंच नाहीये. इथे प्रयत्न कुणीच केला नाही की बात कुणी करायचा. बॉलला सोडून दिलं. 2 धावा पूर्ण झाल्या. ही प्लॅनिंग होती लोकेश भगतला मैदानाच्या आतमध्ये आणण्याची, परंतु 2 धावा रिक्स घेतल्या. 2च्या मदतीने टोटल 32 फुलटॉस बॉल आहे परंतु नशीब नाहीये या बॉलवरती. 2 धावा परत एकदा मिळतील. इथे तिसरी धाव. आता हा परतावा लागेल. 3 धावाही पूर्ण आहेत. 4थीचा प्रयत्न आणि डेंजर एंडला इथे जय भोईरला परतावा लागेल. आखिरकार दौडेगा तो कितना ये बंदा. हा काय प्राणी नाही, हा काय घोडा नाहीये का सतत पळत राहील. हा माणूस आहे. जरूर घोड्यालाही दमछाप असते परंतु इथे जय दमलाय आणि तो धावबाद होतोय. हॅलो, गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचे संघनायक धीरज याच्या भागात संघनायकाने आणि त्याच बरोबर आलिमघर क्रिकेट संघाच्या संघनायकाने या नाणेफेक किती केली जाईल. सामना मात्र 4 षटकांचा असणार आहे. आणि ज्याचा चर्चा आम्ही करत होतो तो लोकेश भगत आता मैदानाच्या आतमध्ये. तो आतमध्ये येण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ही धावपळ होती. अगदी त्यासाठी 5 धावा जरूर बनल्या गेल्या, कारण का मागच्या बॉलवरती 2 आणि इथे 3 बनल्या टोटल. विकेट सॅक्रिफाय करणं हे दोघांनी ठरवलंच होतं की आता विकेट सॅक्रिफाय करायचीच आहे. परंतु जय भोईर आय थिंक जय भोईरची नसायला हवी होती परंतु ती मिळाली आहे. परंतु काहीतरी दिनेशच्या बॅटनं या मॅच मध्ये घडणार आहे. त्यासाठी दिनेश मैदानाच्या आतमध्ये राहिलाय हेही जरूर पाहायला मिळेल. विधिलिखित काही गोष्टी असतात त्या जरूर पाहायला मिळतात. परंतु ज्याच्यासाठी आपण अट्टास केलाय तो चमकेल का, कारण का हे क्रिकेट आहे. सर्वात आधी रंग बदलणारा हा खेळ आहे. त्यामुळे प्रोटेक्शन कोणी करू शकत नाहीये. जय भगत आलाय मैदानाच्या. आपला लोकेश भगत आलाय 4थ्या क्रमांकावरती. धावपालकावरती लागतात 35. या बॉलवरती काय आहे, या सीटचं OUT आउट. फलंदाज बाद दिला जातोय. इथे बॅटची इनर एज लागली आहे. यष्टीरक्षकाने अगदी डाव्या हाताने सहज जेल टिपलाय आणि फलंदाजाला बाद दिले गेले. बॅटकट साठी याच्यासाठी आपल्याकडे रेफर नाहीये ना. नाही, याच्यासाठी रेफर नाहीये. म्हणजे पंचांनी दिलेला निर्णय आता इथे योग्यच मानला जाईल.
धावफलकावरती 35 लागतात 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद आहे. चर्चा तीही चालू होती की लोकेश भगत चमकेल का. आखिरकार तो सितारा चमकलाच नाहीये. अगदी तो पडद्याच्या आड लगेच झाकला गेलाय. असं म्हणतात ना की ढगाळ वातावरण असलं की मग तो सितारा दिसतच नाहीये. परंतु आता नवीन फलंदाज जर्सी नंबर 26 विशाल भोईर. विशालने पहिल्या मॅच मध्ये विशाल भोईर पहिल्या मॅच मध्ये हाही फलंदाज चमकला होता. परंतु दिनेशची चर्चा आपण करत होतो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. तो क्लास आता दिनेशला इथे दाखवावा लागेल. जवळजवळ 15 वर्ष क्रिकेट खेळतोय दिनेश आपल्या करंजडे टीमसाठी. त्यामुळे तो अनुभव इथे शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. जी चर्चा आम्ही केली क्लास इज अ परमनंट आणि या बॉल वरती तर क्लासिकल स्ट्रोक अगदी हलक्या हाताने बॉलला गॅप मध्ये ढकलला. बॉल थर्ड मॅनला चौकार आलाय. टोटल धावा आता धावफलकावरती 39. एक फायटिंग स्कोर एक जो मनोवैज्ञानिक प्रेशर टाकायचं होतं 45 ते 50 धाव्यांचं टार्गेट आणि आता त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी हा चौकार आलाय. अजून 5 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज चला स्पीडअप करायचे आहे. चला कल्पेश आलाय. कल्पेश तरे हा गोलंदाज आहे. आणि किरवली टीम म्हटलं तर 2 मुलं आणि एक वडील टोटल 3 असे एकाच घरातले खेळाडू आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अखेरकार इथे दिनेश आणि मी तर म्हणेल घरतूनच हा निर्णय घेऊन आलेत की आम्ही रिव्हर्स खेळणारच आहोत. एज लागली होती परंतु कधी कधी हे स्ट्रोक चांगले असतात. कारण का जेव्हा धावा सरळ बॅटनं बनत नाही ना तेव्हा तुम्ही रिव्हर्सच्या माध्यमातून प्रयत्न केला की तुम्हाला धावा लवकर येतात. आय थिंक मला तरी वाटतं की सध्याच्या घडीला दिनेश सरळ बॅटनं धावा चांगल्या बनल्या असत्या. परंतु मैदानाच्या आतमध्ये हे कोणी सांगू शकत नाहीये. तो सर्वस्वी निर्णय त्यांचाच आहे. त्यामुळे दिनेशने मन बनवलं की आपण धावा अशाच बनवूया. एक धाव आली आहे बॉलवरती. डाऊन द ग्राउंड राहिला बॉल. तेवढा हवाय तेवढा स्ट्रोक चांगला नाही. एकच धाव बनेल. आय थिंक दुसरीचा प्रयत्न. एकाच ट्रॅकवरती 2 गाड्या आणि 2 धावा पूर्ण होतात. एज इज अ जस्ट नंबर आहे. जरी आज वयाचा आपण विचार केला तर जवळजवळ 35 अगदी 37 पर्यंत आहेत. त्यामुळे 40च्या घरात आहेत. परंतु फिटनेस कमालीचा आहे दिनेशचा. असं म्हटलं तर एज इज अ जस्ट नंबर. वय फक्त आकडा आहे परंतु फिटनेस आणि या खेळाप्रती तुमचं प्रेम जीवाला किती आहे ते सर्व काही सांगून जाते. फटका आलाय शेवटच्या क्षणाला का होईना परंतु विशालच्या बॅटनं हा विशालमय स्ट्रोक आला. षटकार आणि धावफलकावरती लागतात 48. आता टार्गेट जो मनामध्ये ठेवला होता तो टार्गेट आता पूर्ण करतोय. चला आलिमघर संगनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. शेवटचे 2 बॉल आहेत. टार्गेट सेट करणारे 2 बॉल आलेत. आता 2 बॉल आहेत त्यामुळे मॅच बॉल ही आलाय. मैदानाच्या आतमध्ये विशाल भोईर आहे. स्ट्रायकर एंडला त्यानं षटकार दाखवला. 48 धावा. टार्गेट सेट करणारे 2 बॉल. गोलंदाज अगदी आपण पाहिलं तर कल्पेश तरे गोलंदाजीवरती आलाय. शेवटचे 2 बॉल आहेत. मिस्टायमिंग आहे. यष्टीरक्षक येतोय. चुकी घडणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल कारण का अजून 1 बॉल शिल्लक आहे. 48 धावा काही हरकत नाही. इथेच जरी स्कोर थांबला तरी 50च्या जवळपास स्कोर आलाय. त्यामुळं ओम नर्मदेश्वर किरोली टीमवरती प्रेशर असणारच यात शंका नाही आहे. कारण 24 बॉल मध्ये 50 म्हणजे बॉल मागे 2 धावा तुम्हाला जवळजवळ बनवायच्या आहेत. म्हणजे प्रेशर आहे. कारण का सेकंड इनिंग मध्ये धावा किती असू दे कमी असले तरी प्रेशर आहे. त्या बनवल्याशिवाय तुम्हाला विजयश्री खेचता येत नाहीये. आणि पहिल्या बॅटिंग मध्ये तो ऍडव्हान्टेज असतो की तिथे भले जेवढ्या जमा करतील येते तेवढ्या जमा करायच्यात. आणि फलंदाज आलाय सूरज शेलार. आणि 2 शेलार बंधू आता मैदानाच्या आतमध्ये. परंतु शेवटचा बॉल आहे
शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करावा लागेल. 50चा आकडा याही मॅच मध्ये करंजाडे टीम बनवेल का? 48 धावा. 48 धावा लागल्या. शेवटचा बॉल. बॉलला उडवलाय. क्या बात आहे. 12th मॅन ना अगदीच आधीच सांगितलं होतं की षटकार येणार आणि तो षटकार आलाय. हा विश्वास होता या फलंदाजावरती, सूरजवरती, आणि तो सूरज चमकला शेवटच्या बॉलवरती. षटकार ठोकलाय. टोटल धावा धावफलकावरती 54 आणि 55 धाव्यांचं टार्गेट आहे. आय थिंक पहिल्या मॅच मध्येही धावा एवढ्याच काहीतरी बनल्या होत्या तिथे. 58 होत्या, म्हणजे 50+ इथेही बनल्यात. चला इथे नाणेफेक केली जात आहे. आमचे ऑर्गनायझर कमिटी प्रतिनिधी बंटी यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला गौरी स्पोर्ट नेवाली राज्य शेठ कातार यांनी पुरस्कृत केलेलं संघ, तर एका बाजूला आलिमघर. चला या नाणेफेक केली जाईल. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल धीरज गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. ही लढत किती महत्त्वपूर्ण असणार आहे? नक्कीच महत्त्वाची लढत आहे. सेकंड राऊंडचा मॅच आहे. जिंकण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत तुमच्या प्लेइंग 11 मध्ये काय बदल असेल? सेम टीम. चला आपल्यामध्ये काय बदल असेल प्लेइंग 11 मध्ये? नाही, सेम टीम. लढत कशी होणार आहे? यापूर्वी नेवाली विपक्ष आलिमगड अशी लढत झाली होती? नाही. पहिल्यांदा. चला नाणेफेकीचा कौल गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचे संघनायक धीरज कातार याने नाणेफेक जिंकली. प्रथमतः जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आलिमगड संघाला इथे आमंत्रित केलेलं आहे. चला फलंदाज पाठवा. फलंदाज पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. किरवली संघ लक्ष आहे 55 धाव्यांचं. 54 धावा बनल्यात. 55 धाव्यांचं लक्ष आहे. जय हनुमान क्रिकेट संघ करंजाडे टीमनं धावा बनवल्या गेल्या 54 24 बॉल मध्ये आणि 55 धाव्यांचं टार्गेट दिलं गेलंय ओम नर्मदेश्वर किरवली संघापुढे. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. इथे करंजाडे क्रिकेट संघ आई गावदेवी क्रिकेट संघ किरवली. कारण या स्पर्धेबद्दल निश्चित स्वरूपात लघु फडके जर आपण विचार केला, विकेट आहे ना फलंदाजीसाठी अतिशय पोषक आहे. चला किरवली संघ सहकार्य करा. आपण सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. इथून जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल यात शंका नाहीये. त्यामुळे तो शेवटच्या दिवसामध्ये खेळण्यासाठी तयार होईल. महत्वाचा सामना आहे दोन्ही टीम साठी. चला किरवली संघ, भरपूर प्रतीक्षा झाली आहे. प्रशांत पाटील आणि मिलिंद पाटील पाटील बंधूंची जोडी आता ओम नर्मदेश्वर किरवली टीम कडनं ही आरंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये 55 धाव्यांचं टार्गेट आहे ते पार करण्यासाठी. समोर
जय हनुमान क्रिकेट संघ करंजाडे. सदैव बजरंग बलीचा आशीर्वाद या संघावरती राहिलाय आणि ते ताकदवर स्ट्रोक पहिल्या डावातही आपण पाहिलेत आणि त्या जोरावरतीच खरं तर 54 धावा बनवल्यात. 55 धाव्यांचं टार्गेट आहे. आता ते पूर्ण करायचं आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी धर्मवीर आणि कर्मवीराची जोडी, दोन पाटील बंधू प्रशांत आणि मिलिंद. स्ट्रायकर एनला प्रशांत, नॉन स्ट्रायकर एनला मिलिंद. चला सकाळच्या सत्रापासून आम्ही इथे पाहतो स्वर्गीय प्रवीणदादा पाटील यांचे बंधू लखनशेठ पाटील सक्रिय आहेत. मग रुपेश असतील आमचे मित्र, संपूर्ण आमची VRCC ची संपूर्ण कमिटी. अभिनंदन करावं लागेल विक्रम ॲडव्होकेट विक्रम पाटील साहेब खऱ्या अर्थाने आता पंचांच्या भूमिकेत आहेत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स लहू फडके. थँक्यू सो मच. 55 धावांचं टार्गेट आणि करंजाडे टीम कडनं जय चव्हाण हा गोलंदाज इथे मात्र त्या धावा वाचवण्यासाठी पहिला प्रयत्न करणार आणि समोर फलंदाज प्रशांत पाटील. स्विंग अँड मिस आहे. बॉल अतिशय चांगला होता, समोरच्या दिशेला टाकला, बॉलला थोडंसं वलन दिलं आणि डॉट बॉल आलाय. ही चांगली सुरुवात आहे. ऑलरेडी प्रेशर टाकलं गेलंय. 50 धावा ज्या बनल्यात त्यामुळे प्रेशर क्रिएट केलंय मी तर म्हणेल किरोली टीमवरती आणि तो दबाव जरूर पहिल्या बॉलवरती जाणवला जातोय. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल इनसाइड आउट, वाईडिश लॉंग ऑफला वाड कॅच आणि झेल टिपला जातो इथे. भावेश दमडे रनिंग कॅच आहे. झेल अप्रतिम आहे. व्हॅल्युबल विकेट होती मिलिंद पाटीलची आणि ती प्रशांत पाटीलची आणि तो अखेरकार तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या बॉल वरती विकेट आता पूर्णपणे डॉमिनेट करतो यावेळेस करंजाडे संघ किरवली टीमला आणि संकेत गायकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दिनेश चेहरा सांगतो की या विकेटचा प्रभाव किती आहे या मॅच मध्ये. जो आनंद आहे ना तो पूर्ण सांगून जातोय. आय थिंक दिनेश थोडासा रिप्लेसमेंटची डिमांड करतोय परंतु 12th मॅन त्याला राजी नाहीये. येस, त्यामुळं 12th मॅनलाही माहित आहे की महत्वाचा घटक मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. कारण का क्रुशियल मुवमेंट जेव्हा येणार, कारण का असं नाही किरवली संघ पलटवार करणार नाही, ते करेल तेव्हा गोलंदाजाला विश्वास देण्याचं काम हा दिनेश 100% करतो. त्यामुळे त्याच्याकडे अनुभव आहे. कठीण परिस्थितीनं सामोरं कसं जायचं, या डावाला बिल्ड कसं करायचं ती क्षमता आहे दिनेशमध्ये आणि 12th मॅनने ते सांगितलं की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असायला हवं. पुढचा बॉल, व्हॉट अ बॉल, काय बॉल टाकलाय, खोला टाकला बॉल. अपील आहे. पंचावरती प्रेशर नाहीये अपिलीचा. डॉट बॉल येतो परंतु बॉलची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. फास्ट अँड फ्युरियस यॉर्कर मारा दाखवला होता. अगदी पुढ्यात टाकलेला बॉल जणू काही यष्टे उद्ध्वस्त होतात की काय. अगदी नशीब बलवत्तर होते फलंदाज संकेत गायकरचे. डॉट बॉल आला इथे. खातं अजूनही उघडलं जात नाहीये. जय चव्हाण काय गोलंदाजी करतोय. अनादर डॉट बॉल आहे. अगदी बॉलला खाली ठेवलं गेलं. सबमरीन डिलिव्हरी ज्या पद्धतीने असायला हवी तिथे व्हेरिएशन होता. आय थिंक या बॉलला कमी गतीचा बॉल होता. यो मागचा बॉल ज्या गतीने टाकला तेच तर्रार. इथे गती कमी केली, बॉलला खाली ठेवलं गेलं. डॉट बॉल आलाय. सलगचे 4 बॉल डॉट आहेत. पूर्णपणे प्रेशर मध्ये आहे किरोली संघ. इथे अजून कमी गतीचा बॉल आणि इथे काय गरज आहे मी म्हणेल. डॉट बॉल आलाय ऑलरेडी परंतु अजून एखादी विकेट हवी आहे गोलंदाजाला. डॉट बॉल आलाय. वारंवार डॉट बॉल इथे मात्र प्रेशर आहे. मी तर म्हणेन विकेट पेक्षा हे डॉट बॉल किरवली टीमला चुकी करण्यासाठी आता भाग पडणार यात शंका नाहीये. कारण का मोठा फटका नाही आला तर 3 ओव्हर मध्ये 55 धावा बनवणं सोपं काम नाहीये. त्यासाठी मस्ट निडेड बॉल आहे. एकाच चांगला फटका एकाच षटक्यात आला नाहीये. अगदी पुश करो. इथे रनआउटची विकेट डायरेक्ट हिट. काम तमाम आहे. दिनेश आहे म्हटलं तर इथे चुकी होणार नाहीये आणि विकेट मेडन षटक या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये विकेट मेडन षटक. त्या गोलंदाजाचं नाव आहे जय चव्हाण आणि संघ आहे
जय हनुमान क्रिकेट संघ करंजाडे. रिप्लेसमेंट नाही मिळणार. चला लव पडके खऱ्या अर्थाने गोलंदाजाचं कौतुक करावे लागेल. अतिशय इथे सक्षम गोलंदाजी बघायला मिळतो. संकेत एक आक्रमक फलंदाज असून सुद्धा थोडंसं अनिल टेंबे जर आपण विचार केला ना, थोडंसं दबाव जाणवत होतं. आक्रमक आहे, त्याच्याकडे एक मोठी क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. पहिल्या सामन्यामधला तो हिरो ठरला होता, इथे मात्र असफल ठरला. वलूया लव फटके खऱ्या अर्थाने ही विकेट यांना महत्वाची. प्रशांत Yes. पाटील यांच्या नंतर खऱ्या अर्थाने संकेतवर एक खूप मोठी मदार होती. आणि ती विकेट कुणी मिळवली तर दिनेशनं. जो अनुभव आहे त्याच्याकडे, या मुवमेंटला कशा पद्धतीनं डावाला बिल्ड करायचं, तो मुवमेंट इथे या मॅच मध्ये पाहायला मिळाला. गोलंदाज सागर मात्रे आलाय आणि त्याच्या समोर सागर पाटील. सागर टू सागर जे या मॅचच्या पहिल्या बॉल मध्ये आपण पाहिलं होतं 3 बॉल साठी. आता पलटवार होईल का? कारण सागर पाटीलनं सागर मात्रेला बाद केलं होतं षटकार खाल्ल्यानंतर. आता इथे 18 बॉल आणि 55 धावांची गरज आहे. युवराज सिंग सारखी विस्फोटक खेळी सागर पाटीलला करावी लागेल. परंतु समोर अजून एक ताकदवर गोलंदाज सागर म्हात्रे आलाय. पहिलं षटक कमालीचं राहिले करंजाडे टीमसाठी. विकेट मेडनचं षटक होतं, त्याच्यामध्ये एक रनआउटची विकेट दिनेशच्या खात्यामध्ये. पहिला बॉल मिसटायमिंग आहे. इथे पॉइंटला खेळाडू, सेकंड अटेम्प्टला ड्रॉप आहे. जय चव्हाण ज्याने गोलंदाजी चांगली केली त्याला सर्व क्षेत्ररक्षकांनी साथ दिली, परंतु तो आता सागर मात्रेला साथ नाही दिली त्यानं. चल ड्रॉप केलाय सागर पाटीलचा. इथे जीवनदान मिळालंय. एक धाव लागली गेली. आता खातं उघडलं जातंय एका धावेनं दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती. आणि आता स्ट्रायकर एंडला मिलिंद पाटील ॲज अ ओपनर आला होता. 7 बॉल नॉनस्टॉप स्ट्रायकर एंडला राहिलाय. प्रेशर आहे मिलिंद वरती. लेफ्ट मीडियम फास्ट, इथे बॉल चाललाय नॉनस्टॉप सीमा पलीकडे चौकार. यस, वाईट साठी रेफर आहे आणि अंपायर रिव्ह्यू आहे, त्यामुळे चेकआउट केलं जाईल टेक्निकल टीमकडे. WDC वाहिनी आमची तयार आहे. चौकार तर आलाय, फक्त पंचाने इथे घोषित करायचं की हा बॉल वाईट आहे की नाही, लेग स्टंप सोडून गेलाय की नाही हे चेकआउट केलं जाईल. टेक्निकल टीम कडनं डिसिजन पेंडिंग आहे, त्यामुळं तो निर्णय. यस, बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. यस, अचूक पंचांचा निर्णय होता, कारण त्या टेक्निकल आपल्याकडे जी सुविधा आहे तिचा आपण वापर करायला काही हरकत नाहीये. नाहीतर उगाच पंचांच्या नावावरती तोशरे ओढले जातात, त्यामुळे पंचांनी हा निर्णय चांगला होता. चौकार आला या बॉलवरती. फुलटॉस लॉंग ऑफला. 1 मोर विकेट डाऊन. प्रेशर आहे किरवली टीम वरती आणि झेल टिपलाय लोकेश भगतना. फलंदाज बाद होतोय. हा तिसरा फलंदाज बाद आहे आणि धाव फलकावरती 5च लागतात. हे कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला. कौतुक करावं तेवढं कमी आहे जय चव्हाणचं, कारण का ते मेडन षटक आणि पूर्णपणे डॉमिनेट केलं किरवली टीमला पहिल्या षटकामध्ये. रमेश तरे आलेत, नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती आलाय. 3 बॉल आतापर्यंत डिलिव्हर केलेत सागर मात्रेनं, त्याच्यामध्ये 5 धावा जरूर खर्च झाल्यात. एक 22चा चौकार होता आणि 1 धाव जरूर बनली गेली ती सागर पाटीलनं. रमेश तरे आता स्ट्रायकर एंडला आहे, अजून 50ची गरज आहे. बॉल शिल्लक 15 होते आणि इथे 1 मोर विकेट. बॅक टू बॅक 2 बॉल 2 विकेट इथे मात्र प्राप्त करतोय सागर मात्रे. बॅटिंग ऑर्डर अगदी पत्त्याच्या घराप्रमाणे इथं कोसलत चालली आहे. बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स होताना पाहायला मिळतोय. तू चल मैं आया ही परिस्थिती ओम नर्मदेश्वर किरवली टीम सध्याच्या घडीला या मॅच मध्ये होते. जो पहिल्या डावामध्ये जी बॅटिंग झाली, ज्या काहीशा फिल्डिंगच्या चुका झाल्या ना, आय थिंक तिथेच थोडासा सामना हातातनं किरवली टीमच्या निसटला आणि तो प्लस पॉईंट मिळवला मी तर म्हणेल करंजाडे टीमला, आणि तो प्लस पॉईंट अधिक वाढत चाललाय आता करंजाडे टीमसाठी.
नवीन फलंदाज आलाय वेदांत तरे आलाय. इथे मिस फिल्डिंग का हा चौकार किरवली टीमचे विजयाचे दरवाजे उघडेल का? अगदी टर्निंग पॉइंट ठरेल का? धावा तर भरपूर पाहिजेत परंतु इथून काही बिघडणार नाहीये. जर इथून मोठे फटकेबाजी झाली तर डेफिनेटली या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो किरोली संघ, यात शंका नाहीये. चौकार दाखवला 9 धावा धावपलकावरती. यावेळेस अजून एक वाटा स्ट्रोक परंतु विकेट ड्रॉप आहे. ड्रॉप आहे, झेल ड्रॉप होतोय आणि इथे रनआउट साठी यस रेफर करतात. पंचांचा कॉल आहे. विकेट तिकडे झेल ड्रॉप झालाय परंतु रनआउट साठी हा रेफर आहे. त्यामुळे टेक्निकल टीम वरती WTC वाहिनीवरती थोडंसं प्रेशर आहे. वारंवार आज पहिला दिवस आणि भरपूर डिसिजन आले त्यांच्याकडे. आणि जे टेंबे सर आहेत तिसरे पंच, क्षेत्ररक्षण सजवून घ्या कारण का हा शेवटचा बॉल होता ना, शेवटचा बॉल होता त्यामुळे गोलंदाज तयार राहायचं आपण. करंजाडे टीम डिसिजन पेंडिंग आहे. झेल ड्रॉप झाल्यानंतर लगेच फर्स्ट ऍक्शन मध्ये बॉलला इकडे फेकले गेले. अगदी तिकडे सागर मात्रे होते, बॉलला कलेक्शन केलं. त्याच्यानंतर जो बॉल स्टंप वरती लावला गेला तेव्हा फलंदाजाची बॅट पॉपिंग क्रीज मध्ये आली की नाही आली आहे त्याचं उत्तर इट्स अ नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आहे. एकच धाव आहे. टोटल आता डबल डिजिट मध्ये 10 धावा आहेत म्हणजे अजून 12 बॉल आणि 45 ची गरज. मॅच बनू शकते, इथनं मॅच बनेल यात शंका नाहीये. गोलंदाज आलाय भावेश दमडे. आता वेदांत तरेवरती सर्व काही अवलंबून आहे. भावेश आलाय, जर पहिल्या बॉल वरती चांगला फटका आला तर आय थिंक मॅच बनेल यात शंका नाहीये आणि त्यासाठी सक्षम आहे वेदांत तरे. बऱ्याच मॅच मध्ये त्याने हे कार्य केलंय आणि त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकरला सागर पाटील पण आहे. त्यामुळे मॅच बनली जाऊ शकते. 45 धावा 12 बॉल. पहिला बॉल खोदून काढला आहे. मिसटायमिंग आहे खरा परंतु गॅप भरपूर मोठा. चौकार, बॉल सीमा पलीकडे, चौकार आलाय. मॅच बनली जाईल यात शंका नाहीये. अजून 41 धावा ते मागच्या 2-3 बॉल वरती करंजाडे टीमने घेतल्या होत्या जी इझिली क्रिकेट तिथे खेळलं गेलं. तो आता आय थिंक जर या ओव्हर मध्ये 20 धावा जरी बनल्या ना तर डेफिनेटली चुरशीचा सामना होईल. आणि वेदांत तरे इथे प्रयत्न करतोय मॅच बनवण्यासाठी. त्याचा झेल ड्रॉप केलाय. वेदांत तुम्ही इझी घेऊ शकत नाहीये परंतु इथे कॅच टेकन. सूरज शेलार होते. सूरजने चुकी केली नाही. त्याने ठोकलेला षटकार जो अगदी मनोवैज्ञानिक दबाव टाकला गेला 50हून अधिक धाब्यांचा आणि त्याने झेल टिपलाय. आता संपुष्टात आलाय वेदांत तरेचा खेळ. अर्धा संघ आता गारज झाला. धाव पलकावरती लागल्यात 14. विजय गायकर अजून 41 ची गरज. बॉल शिल्लक आहेत आता 10 म्हणजे सर्व चौकार आले तर मॅच क्लोज एन्काउंटर होईल आणि प्रेशर टाकलाही जाईल. हे ग्रामीण क्रिकेट आहे, कोणी बाकीत करू शकत नाही कारण का 11व्या नंबरचा फलंदाज षटकार मारण्याची ताकद ठेवतोय. त्यामुळे इथे आय होप किरवली संघट फाईट देईल. इथे 1+1 मिळेल का? एकदा उत्तर बंद. यस 1+1 आहे. व्हाईट बॉल. यस गोलंदाजी करणारी टीमनं रेफर केलं गेलंय व्हाईट साठी. अनिल टेंबे सर या आपण इथेच येऊन थांबा. तुमची खरी गरज आता इथे या टेक्निकल टीम कडे आहे. पंचांनी व्हाईट दर्शवला गेलाय परंतु गोलंदाजानं अगदी इथे रेफर केले गेले. डिसिजन पेंडिंग आहे. मॅचला टर्न कलाटणी देणारा हा क्षण ही ठरू शकतो कदाचित कारण का एक्स्ट्रा बॉल पाहायला. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे म्हणजे करंजाडे टीम साठी रिव्ह्यू समाप्त आहे. आता बेनिफिट ऑफ द अंपायर हा डिसिजन होता. इथे डॉट बॉल येतोय. कमालीचा बॉल आहे. अगदी जो मागचा बॉल वाईट दिला ना तो राग या बॉल वरती आलाय. त्या वेगाने टाकलेला बॉल होता.
भलेही दिशाही ना झाला तरी चालेल, अगदी अवे फ्रॉम द बॉडी लाईनचा बॉल होता. डॉट बॉल आलाय. आता 9 बॉल शिल्लक आहेत आणि 39 ची गरज आहे. अजून मॅच बनेल, शंका नाहीये. चौकार आला पाहिजे. बस प्रयत्न आहे. फुलटॉस बॉल, कॅचची संधी. खेळाडू आहे बॉलच्या खाली. लोकेश भगत वन्स अगेन दुसरा झेल. पहिला झेल आहे, पहिला झेल ड्रॉप केलाय. सूरजनं 2 टिपलेत, लोकेशनं 1 सोडला आणि 1 पकडलाय. 6वा फलंदाज बाद होतोय. फलंदाज सागर पाटील बाद झालाय. सागरवरती अपेक्षा होती, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. 16 धावा खर्च केल्या होत्या. किमान तेवढ्या तरी या ओव्हरमध्ये बनल्या असते. चला फलंदाज पाठवा. आणि भावेश पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी 4 धाब्यांचं होतं आणि आता परत एकदा त्याच पावलावरती पाऊल टाकतोय. आता या ओव्हरमध्ये जवळजवळ 6 धावा खर्च केल्यात, 2 विकेट प्राप्त केलेत. परंतु पहिलं षटक टर्निंग पॉइंट राहिलं. करंजाडे टीमसाठी जय चव्हाणचं जे विकेट मिडन षटक आलं, अगदी तिथे जवळजवळ सामना विजय श्री आपल्याकडे खेचला गेला होता. आता औपचारिकता शिल्लक आहे या मॅचची. फलंदाज आलाय राकेश स्ट्रायकर एंडला. या मॅच मध्ये आता मजा येणार नाहीये. विकेट वरती विकेट, अजून एक विकेटची संभावना. व्हॉट अ कॅच, क्या बात आहे. हा तिसरा झेल इथे सूरज शेलारने या मॅच मध्ये टिपतोय. पहिल्या मॅचला 2, इथे 3, एकूण 5 झेल आतापर्यंत टिपलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रेस मध्ये याचं नामांकन जरूर केलं जाईल. फलंदाज बाद आहे. सलग 2 बॉल 2 विकेट. ऑन हॅट्रिक चा बॉल आहे. नवीन फलंदाज अक्षय पाटील. ऑन हॅट्रिक चा बॉल. आय थिंक इथे हॅट्रिक मिळाली तर एकाच मॅच मध्ये 2 रेकॉर्ड पाहायला मिळतील. एकाने मेडन षटक आणि एकाचे विकेट हॅट्रिक. धावा तर पहिल्या डावात बनल्यास त्यात का शंका नाही. जय भोईरचं योगदान 23 तर राहिलंय, सर्वाधिक धावा. आणि त्याला फिनिश म्हणजे मंदिरावरचा कळस सूरज शेलारनं षटका ठोकून इथे केलं होतं. म्हणजे कलसाला सोनेरी रंग त्याने दिला होता. षटका ठोकला होता तो. आता फक्त इथे नाद घोष करायचा विजयाचा, त्यासाठी 88 मैदानामध्ये प्रयत्न चालू आहे. नवीन फलंदाज अक्षय आलाय, 9व्या क्रमांकाचा फलंदाज. कदाचित इथे ऑल आउट होईल का. हॅट्रिकचा बॉल, कॅच नाहीये, पोहोचू शकत नाहीये. पहिल्या स्लिप मध्ये आय थिंक थोडंसं पुढे ठेवायला पाहिजे होतं. फर्स्ट स्लिप डॉट बॉल आलाय. षटक तिसरं समाप्त आहे. धावा धाव फलकावरती लागतात 16. आता 39 ची गरज आहे. एखादा दैवी चमत्कारच इथनं किरवली टीमला विजय मिळवून देऊ शकतोय. आय थिंक इथे आता गोलंदाज कोण असणार आहे. लोकेश भगत येतोय. बॅटिंग जरूर या मॅच मध्ये चांगली नाही, परंतु फिल्डिंग चांगली राहिली. एक झेल ड्रॉप झाला, त्याच्यानंतर एक झेल टिपला गेलाय. आता गरज आहे विकेटची. ज्या उरलेल्या विकेट आहेत 3 विकेट, तीन विकेट अजून उरले आहेत. ते 3 विकेट या गोलंदाज प्राप्त करेल का. या स्पर्धेतील पहिले ऑल आउट संघ कोणला असेल. परंतु हा बॉल खराब होता. फुलटॉस कव्हरला ढकलला. 1 धाव आले. धावा आता तेवढे मायने ठेवणार नाहीये मॅच मध्ये. सिंगल मिळाले म्हणजे अजून 38 ची गरज आहे. त्यामुळं लक्ष पार होईल का. नो बॉल वाईट मिळाले, त्याच्यावर चौकार षटकार आला तर मॅच बनली जाईल. परंतु लोकेश भगत तसं काही करेल का या मॅच मध्ये. अजून एक सिंगल डबल न काही होणार नाहीये. परंतु किरवली टीमला पुढील मॅच मध्ये निश्चित स्वरूपात लवपटके जर आपण विचार केला ना, या खेळपट्टीवर कोणताही संघ असो 4 षटकांमध्ये कमीत कमी 50 प्लस किंवा अथवा कमीत कमी 50 धावांचं तरी टार्गेट उभं करावं लागणार आहे. यस, आणि त्याच ईर्ष्याने धावा बनवल्यात. आणि आजचा पहिला दिवस आहे. सुपर 8 साठी 2 संघ क्वालिफाय केले जातील आणि आज जे 2 संघ क्वालिफाय होतील ते शेवटच्या दिवसामध्ये पहिला सामना खेळतील. याची नोंद घ्या. सुपर 8 मध्ये आज जे 2 संघ क्वालिफाय होतील अंतिम दिवसामध्ये त्या 2 संघांचा पहिला सामना खेळवला जाईल.
टाइम ऍडजस्टमेंट केली जाणार नाही याची नोंद घ्या. त्यामुळं जर काम असेल तर सुपर 8ला एंट्री घ्यायची की नाही घ्यायची तो आपल्यावरती निर्भर आहे. करंजाडे टीम आज सकाळी लवकरच उपस्थित राहिला होता. दरम्यानचा हा बॉल डॉट बॉल येतोय. 2 बॉल 37 ची गरज आहे. फक्त आता विजय किती दावाने मिळेल हे फक्त पाहणं बाकी आहे. चांगला खेळ राहिलाय जय हनुमान क्रिकेट संघ करंजाडे संघ. दुसरीकडे ओम नर्मदेश्वर किरोली संघाने सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला, परंतु या मॅच मध्ये थोड्याशा चुका घडल्यात. वन्स अगेन डॉट बॉल आलाय. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. एखादी विकेट लोकेश बघेतला मिळून जाईल का? शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि यष्टीरक्षक दिनेश कशासाठी मैदानाच्या आतमध्ये ठेवलं होतं तर याचसाठी ठेवलं होतं की त्यांच्याकडे जो अनुभव येतो तो टीमच्या कामी येतोय. आणि इथे कॅचची संधी नाहीये मिळत. प्रयत्न भरपूर होता सूरजचा परंतु नाहीये. सामना समाप्त झालाय आणि अभिनंदन आहे करंजाडे संघ. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारा हा पहिला संघ आहे महागुरु. आणि किरोली संघ अभिनंदन आहे तुमचा. आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये आपण आलात. क्या बात आहे. जबरदस्त दणदणीत विजय प्रस्थापित केला.